सुट्टी आणि अधिक मास त्यात पौर्णिमेचं औचित्य साधून करवी निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा देव दर्शनासाठी पर्यटक आणि भाविकांची तोबा गर्दी झाली होती। आज एका दिवसात तब्बल 3,09,792 भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेत गर्दीचे पूर्वीचे सर्व विक्रम आज मोडीत काढले। परिणामी शहरातील पार्किंगची ठिकाणं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, यात्रेनिवास फुल झाले आहेत। अधिक मास हा हिंदू धर्मियांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या कालावधीत दानधर्म आणि देवदेवतांचं दर्शन घेतलं जातं। त्यामुळेच कोल्हापूर शहरात श्री अंबाबाई आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये। शनिवारी 85,000 भाविकांनी दर्शन घेतलं होतं। आज रविवार सुट्टीचा दिवस, त्यात अधिक महिन्याची म्हणजे पुरुषोत्तम मास पौर्णिमा असल्यानं देवी दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली होती। करवी निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आज दिवसभरात तब्बल 3,09,792 भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। गेल्या 2 दिवसात सुमारे 4 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे। हा आजवरचा उच्चांकी आकडा आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंतची ही नोंद होती। दिवसभर गर्दीचा ओघ कायम होता। दुसरीकडे शहरातील बिंदू चौकासह पार्किंगची सर्व ठिकाणं वाहनांनी फुल झाली होती। तसंच मंदिर परिसरासह बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वार परिसर, ताराबाई रोड, मंगळवार पेठ या ठिकाणी रेस्टॉरंट, यात्रेनिवास हाऊसफुल झाले होते। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून शहरातील बाजारपेठा पर्यटक भाविकांच्या गर्दीनं गजबजल्या होत्या। करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची पुरुषोत्तम पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण रूपात पूजा बांधली असून देवीला विष्णूचं रूप दिलंय। ही पूजा श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर आणि आशुतोष कुलकर्णी यांनी साकारली।